नमस्कार मंडळी, मी संजीवनी. तर आज बनवू आपण मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी. शेवग्याच्या शेंगा घेतल्या मी 4 ते 5 शेवग्याच्या शेंगा घेतल्या. ते पण जास्त बारीक नाही, जास्त जाड पण नाही घ्यायचे आहेत आपल्याला. तर मध्यम आकाराच्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या, मागचा पुढचा भाग कापून टाकायचा आहे, एकसारखे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि शेवग्याच्या शेंगा खायला मस्त लागतात. फक्त पद्धतीनं बनवा. पद्धतीनं जर तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली ना तर सर्वजण आवडीनं खातील आणि बोटं चाटून पण खातील. एवढी साजरी मस्त शेवग्याची शेंगाची भाजी होते. तर एक खट्टा मी सगळे तुकडे बनवून घेतले. असे आता एवढा द्यायचे, मस्त असे तुकडे करून घ्यायचे शेंगायचे, असे बाजूनं ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर आता पुढची प्रोसिजर म्हणजे आपण त्याचे आता सालं राहिले काढायचे, ते नंतर करू. पहिले याचे तुकडे करून घेऊ चाकूच्या साहाय्याने. चूल पण चेतवली. चला तर आता कढई घेतली आपण. कढईत आता एक एक शेंगीची अशी साल काढून घेऊ. अशी म्हणजे पांढरी शुभ्र झाली पाहिजे, ती अशी चकाट दिसते. आता म्हणजे त्याच्यावरली ती हिरवी साल जी आहे ते कळू राहते, ते अशी काढून टाकू. सर्व अशी क्लीन झाली पाहिजे. त्यावेळेसच मस्त शेवगा आपला चांगला लागते खायला, रुचकर. याप्रमाणे आता आपण असे सगळेच जे कापलेले शेवग्याचे हे तुकडे आहेत त्याची सर्व अशा साला वरची साल काढून घेऊ. गाईस, मा पप्पा मा मम्मा होती शेवगाचे शेंगा अशी सागड हे काढून राहायची, फोत्र काढून राहायचं पण याची फतला काढले. हां, किती मस्त. आता याची मस्त आम्ही शेवग्याच्या शेंगाची अशी झणझणीत भाजी करणार आहोत. हे पाहता, हे किती मस्त गोले गोले दिसू राहिले. असे कुठेच नाही मिळतात, फक्त आमच्या घरी आणले एवढे गोले गोले. डबल हे मम्मा, हे इकडे पप्पा आहेत. शेवग्याच्या शेंगा काढल्यावर कोणाच्याच घरी भेटत नाही तेवढ्या गोऱ्या गोऱ्या. तुमच्या घरी भेटतात का गोऱ्या गोऱ्या शेवग्याच्या शेंगा? लाईक करून सांगा. गोरी गोरी शेंग. हे पहा गाईस, आमचा शेलू लेतीवर बसलेला आहे. पहा, चांगला मस्त बसलेला आहे. डबल राहिली आता एक शेंग एवढी. हे बी आता इले गोरो करून टाकू. ठीक आहे, याले आता गोले गोले करून टाकीन. एवढे पत्र निघाले शेवग्याच्या शेंगावरचं. आता याचं काही काम नाही, हे टाकून देऊ बाजूने. आता ही शेंगा धुवून काढतो ना बाबू. आशू काय आता ही शेंगा धुवून काढतो ना. हो, याच्यात पाणी टाका लागीन का हातानं मस्त मिक्स करा लागीन, है ना? धुवून घेतो ना ते चकचक साजरं. कढईत टाकलं ते आता शेंगा. आता कढईत मस्त पाणी टाकलं. पाणी टाकून आता मस्त स्वच्छ पाण्यानं आता ते आपण शेंगा अशा धुवून घेऊ. एका इकडे मी आता इकडे थोडी काढ्या लावतो जराशा. तर गाईस, हे एवढं खायला एवढं मज्जा येते का नाही, लय टेस्टी असते. तुम्ही बी एक बार करून पहा, तर सांगा कसं लागते. हा आमचा आयुष आहे. हा माई ब्लॉगिंग करून राहिला. तर याची ब्लॉगिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. आमच्या आयुषचं ब्लॉगिंग तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. जमते की नाही ते पण सांगा. चालेल, ये जमते ना रे बाबू. मग पिल्लाली मी ब्लॉगिंग जमते आहे की नाही. हा, सिलेंडर रिकामा घ्या लागेल ना. आयुषचे पप्पा चालले सिलेंडर आणण्यासाठी. मा सांगावर इकडे येईन बरोबर. कढई ठेवली चुलीवर. कढईत पाणी टाकून घेतो. 1 गिलास पाणी घेतलं. आता या पाण्याला मस्त उखई येईपर्यंत कळकळ असं चुलीवरच ठेवून देतो. कढईत मीठ टाकून घेऊ पाण्यातनी. चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकून घेतली. तर पाण्यावर ठेवतो झाकण.
आमच्या आयुषले म्हटलं भाजी बी जमते का रे बाबू? हा पोळी बी जमते. ते हाताला लागेल होतं का नाही, हा. तर मग काय केलं, भाजी पोळी केली, डबल हाताने जेवण घेतलं, डबल तुले चालू घातलं होतं, डबल भांडे घासले, कपडे धुतले, डबल भाजी पोळी बी बांधली. हा, आमच्या आयुषनं म्हटलं मला लागलं होतं, माझ्या हाताला लय मोठा चटका लागला होता आणि माझं पोटही दुखत जाय, तर माझ्या आयुषनं मला कामं करू लागले होते. तेच सांगू राहिला, मला सबन येते म्हणते कामं. चटका पहिले उलचाक लागला होता, तसे काही नाही, त्याने लागलं होतं का त्याच्यासाठी. हो रे, माझं बोट कापलं होतं. बरोबर राहिले का? रॅकीत माझं बोट कापलं होतं. मला तरी आठवण नाही, पण माझ्या आयुषला आठवण आहे. त्यानं मला सर्व कामं करू लागले होते. आता याले पाण्याला उकळी आली अशी तर पाहतो. पाण्याला मस्त उकळी येऊन राहिली. आता हे शेवग्याच्या गोऱ्या गोऱ्या शेंगा, मग आयुष म्हणते गोऱ्या गोऱ्या शेंगा आहेत म्हणते, तर हे गोऱ्या गोऱ्या शेंगा आता मी कढईत घेतो टाकून. हे पा, मस्त कढईतनी पाणी टाकलं, पाण्याला मस्त उकळी आली. आता टाकून घेऊ हे शेवग्याच्या शेंगा कापलेल्या. आता 2 मिनिटं मस्त चुलीवर असं शिजू देऊ. जास्त नाही शिजायचे आपल्याला, तेवढ्या पुरत्या फक्त वाफ द्यायची आहे. हा ता मस्त आपाप भाजी बनते. आपाप नाही बनत रे बा. माय मम्मा लसण काढू लागली. पा किती मस्त आहे. हे पा दोस्तो, आता मम्मा कांदा कापते. हे पा किती मस्त कांद्यात. हे पा दोस्तो, कांदा मम्मा आता कापू लागली. एक कांदा कापणं झालं. आता बघा किती लाईन लाईन तुकडी कापू लागली. हे पा दोस्तो, शेलू होती मस्त बसेला. शेलू शेलू इकडं बाई, इकडे शेलू शेलू. आता मम्मा टमाटर कापू लागली. पण टमाटर किती मस्त आहे. याच्या अंदर बिया असतात ना, हे लाईने लाईने हे लय मस्त असतात. खाल्लं तर डबल आपला दिमाग बी वाढ. चला, 2 मिनिटं झाले. शेवग्याच्या शेंगा जे आहेत ते कढईतल्या बाहेर म्हणजे खाली उतरून घेतल्या. आता ठेवतो मी तावा त्याच्यावर. ताव्यावर आपल्याला आता बाकीचं साहित्य तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी खोबऱ्याचे तुकडे घेतले. खोबऱ्याचे तुकडे नसतील तर तुम्ही खोबरं खीस टाकलं तरी पण चालते. खोबरं भाजून घेतो. खोबरं भाजून घेतलं तर काढून घेतो. शेंगदाणे पण थोडेसे भाजून घेऊ. अद्रकचा तुकडा घेतला, लसण घेतला, सांबार, सर्व साहित्य आता मी मिक्सरातून बारीक करून घेतो. तर मंडळी चला, मसाला पण मी काढून आणला मिक्सरमधून. आता मी हे शेवग्याच्या शेंगा पा किती मस्त शिजल्या. याले पाणी असं ठेवा लागते, तुम्हाला दिसत असेल याच्यात पाणी. आता मी एका प्लेटीत मी काढून घेतो. हे पाणी फेकून नाही द्यायचं आपल्याला. या पाण्याचा पण शेवग्याच्या भाजीतनी आपल्याला वापर करायचा आहे. तर आता हेच कढई मी चुलीवर ठेवून घेतो. 2 माप तेल टाकून घेतलं. आता तेल पहिल्यांदा फेक गरम होऊ देतो साजरं. अर्धा चम्मच मोहरी टाकली. मोहरी मस्त तडतडली की लगेच त्याच्यासोबत अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं. जिरं पण मस्त तडतडलं. आता टाकून घेऊ बारीक चिरलेला कांदा. परतून घेऊ मस्त लाल होईपर्यंत. तर मंडळी, कांदा मस्त लाल लाल झाला, वास येऊ राहिला मस्त घमघम. आता टाकू आपण लसण अद्रक, आपण जे पेस्ट बनवली ना होती ना, मस्त परतून घेऊ. आणि लसणातला अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत असंच तेलात मस्त परतून घेऊ. टमाटर टाकून घेऊ, परतून घेऊ मस्त. टमाटा गलगल शिजेपर्यंत असंच परतून घेऊ. टमाटर मस्त आता गलगल शिजलं. आता घेऊ मसाले टाकून. सगळ्यात अगोदर हळद टाकून घेऊ. हळद मंगा पण टाकली होती आपण, आता कमी टाकू. मीठ टाकून घेऊ. मीठ पण मंगा टाकलं होतं आपण, आता कमी टाकू. हा गरम मसाला आहे. मिरची पावडर आता परतून घेऊ मस्त. लसण अद्रकची पेस्ट आपण बनवली होती, त्याच याच्यात पाणी टाकलं. हेच पाणी आता टाकून घेऊ. थोडस आणखीन टाकून घेतो एक गोट. खै उकळी येईपर्यंत असंच झाकण ठेवून देतो. त्याला झाकण काढून घेतो.
ग्रेव्ही पहा किती मस्त तयार झाली. वरून कोथिंबीर टाकून देऊ, एक वेळ फिरून घेऊ. आता टाकून घेऊ आपण याच्यातनी शेवग्याच्या शेंगा शिजवलेल्या. तर झाकण ठेवून देऊ थोडा वेळ. चला झाकण काढू आपण. शेवग्याच्या शेंगात आपण जो मसाला बनवला होता, ग्रेव्ही बनवली होती, ते सगळे मस्त शेवग्याच्या शेंगात गेली. आता टाकू आपण जेवढं आपल्या शेवग्याच्या शेंगाले भाजीले पाणी पाहिजे तेवढं पाणी करून घेऊ. आता शेवग्याच्या शेंगा तर काही आपल्याला शिजवा नाही लागत, तशाच आपण अद्रकच्या शिजवेल्यात अगोदरच. तर आता याला खळखळ उकळी येऊ देतो एक. आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक उकळी काढून घेतो. तर मंडळी, चला झाली आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत. किती मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी झाली. हे करून पाहा.